आपल्या पत्रकार संघाच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्याला अवगत इच्छितो. आपल्या इथे एक सगळ्यात मोठा 2 विषय मागे डिस्कस झाला होता आणि आज आपल्याकडे तेवढ्या ताकदीची कागदपत्र घेऊन आपण पुन्हा पत्रकार परिषद कॉल केली होती. सातारा क्लब फोरम हा पुन्हा ऐराणीवरती आलेला विषय. याच्यामध्ये वेळोवेळी प्रशासनाला अवगत केलं, परंतु त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. माहितीच्या अधिकाऱ्यांनी माहिती मागितली तर असं उत्तर दिलं संबंधित माहिती अधिकाऱ्यांनी की आपण विचारलेली माहिती ही प्रश्नार्थक स्वरूपाची असल्यामुळे माहिती देता येत नाही. आम्हाला उत्तर मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती अपील केलं. अपील केल्यानंतर पुन्हा हनुमंत किसन फरांदेंच्या मुलाला पत्र आलं की तुम्ही कार्यालयामध्ये या आणि ती माहिती तपासून घ्या. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तपासली आणि त्यांचा जबाब नोंदवला. म्हणजे माहितीच्या अधिकारामध्ये जबाब नोंदवला असं मी पहिल्यांदाच पाहिलं. त्यात असं आलं की जी माहिती मागितलेली होती ती माहिती याच्यामध्ये कुठेही कागदपत्र उपलब्ध नाही. परंतु त्यांच्या लक्षात आलेलं होतं की याच्यामध्ये अपील झालेलं आहे आणि अपिलामध्ये जी माहिती मिळाली ना ती माहिती अशी की सातारा क्लब फोरम यांना शासनाकडून जी काही परवानगी दिलेली आहे किंवा मंजुरी दिली या संदर्भातला एकही कागद कार्यालयामध्ये उपलब्ध नाही. आणि त्यांना आम्ही विचारणा केली होती की ही शासनाची जमीन आहे. त्या 7/12 शासनाचं नाव गट नंबर 515 आणि 516 अशी ती साधारणतः 6.5-7 एकर जमीन होती. त्याच्यावरती सरकारी मालकी असताना या ठिकाणी जो क्लब नोंदणीकृत झाला तो सातारा क्लब फोरम या नाव. आणि मग सातारा क्लब फोरम हा नोंदणीकृत झाल्यानंतर त्याचे अध्यक्ष कोण निघाले? जिल्हाधिकारी सातारा. संबंधित पदाधिकारी मग पोलीस अधिकारी ASP आहेत ते असतील वगैरे वगैरे. या मुद्द्यावरून एकाच क्लबच्या संदर्भात अशी उत्तरं द्यायची की तुमची माहिती प्रश्नार्थक स्वरूपाची आहे आणि पुन्हा दुसरं उत्तर येते की या पद्धतीने माहितीच नाही. अशा वेळेला शासनाच्या जागेवरती सातारा क्लब फोरमला कोणाच्या अधिकाराने क्लब स्थापन करायला परवानगी दिली हाच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि मग त्याच्या संदर्भात महसूल मंत्री राज्याच्या यांच्याकडे तक्रार करण्यात आली आणि त्या तक्रारीमध्ये गंभीर दखल घेतली. काल परवा दिवशी महसूल मंत्र्यांनी विभागीय आयुक्त पुणे यांना आदेश केलेले आहेत की सातारा क्लब फोरमच्या संदर्भात 15 दिवसात चौकशी करण्यात यावी आणि ती स्वतः त्यांनी करायची आहे असे त्यांचे आदेश पारित केलेले आहेत. या माध्यमातून आता गोष्टी अशा निर्माण होतील की 2019 साली सातारा क्लब जे अध्यक्ष होते त्यावेळेचे त्यांचे संदर्भातलं हनुमंत किसन फरांदे यांना 2019 साली जे त्यांचं सभासदत्व रद्द केलं तो कागद तयार केलेला निघाला. कारण त्याच्यावरती कुठेही चावक नंबर नाही, कुठेही शिक्का नाही आणि त्याच्यावरती मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी यांची सही. 2019ला ह्यांना जर का त्या ठिकाणी सभासदत्व रद्द केलं होतं तर तेव्हापासूनचे पैसे 2025 पर्यंत घेतलेच कसे काय असा मुद्दा निर्माण होतो. आणि मग ज्यावेळेला या सगळ्या गोष्टीची दखल घेतली मंत्री महोदयांनी त्यावेळेला त्यांनी हा कागद तक्रारी अर्जाचा ॲक्सेप्ट केला, त्याच्यावरती आदेश केला आणि त्या आदेशाची कॉपी काल विभागीय आयुक्त यांना दिली. हे जोडलं का तुम्ही? नाही, हे तिकडची कॉपी झेरॉक्स जोडायला पावते. आदेश काय ती बातमी आहे ना? हां देतो जी झेरॉक्स देतो. हे झेरॉक्स आहे फक्त कलर झेरॉक्स जी झेरॉक्स करून देतो. आता विषय असा आहे की इतकी गंभीर दखल घेतलेली आहे आणि हे सगळे कागदपत्र बघितल्यानंतर असं लक्षात येतं की एक प्रशासन एकाच संदर्भात 2 वेगवेगळे उत्तरं देते. 2019 साली ज्या व्यक्तीचा सभासद रद्द केला असा कागद तयार केला
त्याचं सभासद 2025 पर्यंत कंटिन्यू होतं. रद्द केलं तर पैसे घ्यायला नाही पाहिजे. मग पैसे कसे दिले? कोण कलेक्ट होते? कोण त्यावेळेचे तिथे अध्यक्ष होते? आणि मग 2019 गेलं, 20 गेलं, 21, 22, 23, 24 साल होते. 24 सालामध्ये तत्कालीन रुडी साहेब होते. त्यांनी त्यांचं सभासदत्व कुठलीही चौकशी न करता रद्द केलं. त्याच्यातही ते चुकलेलेच आहे. 24/8/24 ना अशी काहीतरी तारीख आहे. 24/8/24 ना अशी सभासद रद्द केल्याची तारीख वरची, खालची तारीख 24/8/25. 1 वर्षाचा तो आदेश तुम्ही 24/8/24 केला, खाली 24/8/25 म्हणजेच तो कागद 24/8/25 मध्येच तयार केला. आणि त्या 2 कागदपत्रांमध्ये डोडी साहेबांच्या सह्या त्या स्कॅन केलेल्या सह्या. त्या कागदपत्रांमध्ये जर का 17 क्लब फोरमचं लेटर हेड पाहिजे असेल तर ते 17 क्लब फोरमचं लेटर हेड नाही आहे, ते आहे 17 क्लब साताराचं. आणि दोन्ही कागदपत्रांचा GSM म्हणतो आपण कागदपत्र हा वेगवेगळा आहे. म्हणजेच ते कलर झेरॉक्स आहे. आणि या सगळ्या गोष्टींची चौकशी होणार म्हणून तो तक्रारी अर्ज केला. त्याच्यामध्ये आता 2021 पासून आज अखेर जे कोण कलेक्टर असतील, जिल्हाधिकारी असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, त्यांना चौकशीला सामोरं जावं लागतं. आणि ती जमीन जर का शासनाची आहे तर त्याला परवानगी का दिली? आणि परवानगी दिली तर दारू विक्री करायची नसताना दारू विक्री का केली? जी दारू विक्री केली ती 17 क्लब फोरमच्या नावाने नसून ती 17 क्लब सातारा या नावाने केली, की जो क्लब कधीच अस्तित्वात नाही आहे. अशा पद्धतीचे हे सगळे कागदपत्र तुम्हाला आपण देऊ आपण. आणि या संदर्भात किती गंभीर प्रश्न आहे हा. प्रशासनाच्या शासकीय जागेचा कसा गैरवापर केला जातो आणि त्याच्या संदर्भात शासनाचीच दिशाभूल केली जाते, असा सगळा विषय समोर आलेला आहे. आणि म्हणून याच्यामध्ये हनुमंत किसन फरांदे यांनी ॲडव्होकेट कमलेश मधुकर पिसाळ, विठ्ठल श्रीपती जाधव, अजित शंकर मुथा यांची चौकशी करावी. ओघाने त्यावेळेचे अध्यक्ष कोण होते यांची चौकशी होणं अपेक्षित असा हा विषय. आता या संदर्भात तुम्हाला काय आणखी प्रश्न विचारले सांगितलं ती आवड केली